नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी जीवाला बरं वाटत नसतं, तर आता काव्या त्या ठिकाणी आलेली असते, तर नंदिनीसुद्धा असते. तेव्हा काव्या म्हणते, बरं वाटतंय का आता? तेव्हा आता जीवा म्हणतो, एवढं काळजी करण्यासारखं एवढं काही झालं नाही आहे. तेव्हा आता त्याचं हे उत्तर ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो की व्यवस्थित बोलतसुद्धा नाही आहे. तर आता इकडे पुढे पार्थ आणि काव्या बाहेर जात असतात. तेव्हा आता वसू म्हणते, कुठे चालले न सांगता? तेव्हा आता पार्थ म्हणतो, काव्याला त्यांच्या आईबाबांना भेटायचं आहे म्हणून आम्ही निघालोत. तेव्हा आता वसू म्हणते, सासूला विचारलेत का? आणि विचारून जायचं की नाही, आणि परमिशन मागायची असते की नाही हे माहीत नाही का तुला? तेव्हा आता काव्यासुद्धा चिडते. काव्या म्हणते, तुम्हाला दुसरं काही काम नाही आहे का? सतत आपलं काळी मंजर बनवून आडवं यायचं. तेव्हा आता वसू इतकी चिडते. वसू म्हणते, काय म्हणालीस? तेव्हा आता वसू काव्याच्या अंगावर धावून जाते. तेव्हा आता रम्या आवरत असते. तेव्हा आता वसू म्हणते, ही मला काळी मांजर म्हणते, काही वाटते का तिला मला काळी मांजर म्हणताना? तेव्हा आता पार्थ काव्यावर खूप चिडतो. काव्या, तेव्हा आता लगेच काव्या म्हणते, काय? तेव्हा पार्थ म्हणतो, असं चालणार नाही, असं चिडायचं नाही आत्यावर. तेव्हा आता वसू आत्या म्हणते, उगाच माझी बाजू मांडण्याचा आहे ना, आव नको आणूस तू, असं तर पार्थला म्हणते. तर आता पार्थला सुद्धा मोठा धक्का बसतो की मी उलट आत्याची बाजू घेतोय, तर आत्या माझ्यावरच कल्टी मारते. तर आता मंडळी, काव्याची आणि वसू आत्याची एवढी जोरात भांडण होते की दोघी एकमेकांना चिडवत असतात. वसू आत्यासुद्धा मोठ्याने भडकते, तर काव्यासुद्धा बोट दाखवून मोठ्याने भडकते. तर आता इथे मात्र पार्थला टेन्शन आलेलं असते, कसं शांत करायचं. तर आता मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.